नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी पाटांगणकर जोशी, पुणे. आज तुमच्यासमोर कोरोना व्हायरसबद्दल काही माहिती देणार आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लॉकडाऊन हा पॅटर्न संपलेला आहे आणि अनलॉक पॅटर्न सुरू झाला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांवरच नैतिकतेने बऱ्याच गोष्टीची जबाबदारी येते. सरकारने त्यांचं काम जितकं करायचं आहे तितकं केलं आहे किंवा जेवढं जमेल तेवढं त्यांचं अजूनही चालू आहे. पण आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाला कोरोनाबद्दल फक्त भीती आहे, पण त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही. त्यामुळे मी हे अनलॉक सुरू झाल्यानंतर लोकांचं वागणं किंवा हे सगळं बदलत असताना आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघून असं ठरवलं की आपण लोकांपर्यंत याच्या भीतीपेक्षा जास्त याची माहिती पोहोचवावी थोडीफार, जेणेकरून थोडीफार माहिती जर माहिती असेल लोकांना तर लोक आपली स्वतःची आणि आजूबाजूच्यांची काळजी घेण्यास समर्थ राहतील. अनलॉक सुरू झालं आणि लोकांनी गर्दी करायला सुरुवात झाली. अनलॉक म्हणजे जसं एखाद्या कारागृहातून कैद्याने सुटावं तसे लोक एकमेकांच्या अंगावर तुटून पडू लागले, बाहेर पडू लागले, बाजारात जाऊ लागले आणि त्यामुळे समस्या किती पद्धतीने वाढू शकते यासाठी आपल्याला कोरोना काय आहे, त्याचं संक्रमण कसं होतं, नेमकी भीती कोणाला आहे, भीती कितपत आहे आणि कशा पद्धतीने या गोष्टी लॉकडाऊन का करण्यात आलं, आता अनलॉकिंग का करण्यात आलं आणि आपली जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. सर्वप्रथम कोरोना हा एक सार्सचा जो व्हायरस आला होता 2002 मध्ये ही साथ आली होती त्याच्यासारखाच हा व्हायरस आहे. पण याच्या स्ट्रक्चरमध्ये असा फरक आहे की याला स्पाइक्स आहेत. स्पाइक म्हणजे थोडे अणुकुचीदार असे सुळ्यासारखी रचना, जी रचना असल्यामुळे हा व्हायरस पटकन मनुष्याच्या किंवा मानवी स्किनमध्ये जाऊन अटॅच होऊ शकतो. ह्याला अटॅचमेंट होण्याचा एक व्यवस्थित गुणधर्म आहे, जेणेकरून हा जवळ जरी आला कॉन्टॅक्टमध्ये तरी आपल्या स्किनला अटॅच होतो आणि त्यामध्ये तो डिवाईड व्हायला लागतो. त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळं हा सहजासहजी हाताचा निघत नाही. म्हणजे हातावरती जे आपल्याला पहिल्यापासून सांगत आले सगळेजण की हात साबणाने 30 सेकंद का धुवायचे, हात साबण लावूनच का धुवायचे, त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की बाकीचे बॅक्टेरिया किंवा व्हायरस यांचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं नसतं की जे स्किनमध्ये अटॅच होऊन अडकून बसतील. त्याला नॉचेस असल्यामुळे तो स्किनमध्ये अटॅच होऊन अडकून बसला जातो आणि त्यामुळे जोपर्यंत आपण त्याला स्वच्छ साबणाने 30 सेकंदापर्यंत व्यवस्थित पद्धतीने धुवत नाही तोपर्यंत त्याची अटॅचमेंट आपल्या स्किनपासून वेगळी होत नाही. आणि म्हणून सातत्याने हात धुणे किंवा जे इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत आपल्याला आत्तापर्यंत ते आपण व्यवस्थित फॉलो करायला पाहिजेत. आता सुरुवातीला हा कोरोना जेव्हा नवीन आला सगळीकडे तेव्हा लोकांना आधी त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे. असं नाही की फक्त आपल्या जनरल लोकांच्याच मनात संभ्रम आहे, काही डॉक्टर्स आणि नवीन येणारे रिसर्च सायंटिस्ट जे आहेत त्यांच्याही मनात संभ्रम आहे की काय द्यावं काय नाही, कसा स्प्रेड होतोय, कोणात स्प्रेड होतोय आणि लोक अजूनही रिसर्चच करत आहेत. पण जितकी माहिती WHO आणि भारताबाहेरच्या किंवा भारतातल्या आणि भारताबाहेरच्या चांगल्या उच्च युनिव्हर्सिटीजनी रिसर्च करून आत्तापर्यंत जाहीर केली, या माहितीच्या आधारे मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंतचा रिसर्च याचा संदर्भ घेऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ऑथेंटिकली ही माहिती ही मनाची नसून ऑथेंटिकली रिसर्चनुसार ही सांगितली जाते, याचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. भीती बाळगण्यापेक्षा आपण या गोष्टी सुरू करू. चायनामध्ये सुरुवातीला या गोष्टीची सुरुवात झाली. चीनमध्ये प्रकर्षाने केसेस वाढल्या आणि नंतर चीनने कमीत कमी सगळ्यात लवकर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. त्यानंतर केसेस साऊथ कोरिया, अमेरिका सगळीकडे वाढत गेल्या. पण प्रत्येक देशाच्या तुलनेमध्ये प्रत्येक देशाने वेगळ्या पद्धतीने केसेस दाखवल्या आणि प्रत्येक देशामध्ये वेगळ्या पद्धतीने केसेस प्रोग्रेस झाल्या. चीनमध्ये ज्या पद्धतीने प्रोग्रेस झाल्या तशा अमेरिकेत प्रोग्रेस झाल्या नाहीत. अमेरिकेत त्या वेगळ्याच पद्धतीने प्रोग्रेस झाल्या. म्हणजे चीन, अमेरिका, साऊथ कोरिया, भारत अशा सगळ्या देशांमध्ये रेसेस वाईज या संक्रमणाचा परिणाम झाला असावा. कुठल्या पद्धतीचा माणूस आहे, कुठल्या प्रकारची जीवनशैली आहे, कुठल्या प्रकारचं आजूबाजूचं वातावरण आहे, यावरही याचं संक्रमण ठरलंच होतं. मग किती जणांना तो कोरोना झाला
आणि किती जण त्यातून बरे झाले हे त्यांच्या इम्युनिटीवरती ठरलं. पण शेवटी संक्रमणच होऊ नये आणि हेल्थ केअर वर्कर्स, इम्युनिटी हा ज्याचा त्याचा भाग आहे, पण संक्रमण थांबवणे आणि प्रॉपर हेल्थ केअर करणे या बेसिसवरती एक ग्राफ मी तुम्हाला इथे दाखवू इच्छिते. या आलेखामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जसं बाकीच्या देशांनी कशी मात केली याच्यावरती किंवा आपलाही देश यावर कसा मात करतोय ह्याचा पॅटर्न काय आहे, तर या ग्राफवरून तुम्हाला दिसेल. हा ग्राफ तुम्हाला सांगेल की हा ट्रान्समिशन ग्राफ आहे. आता इथे उलट्या पद्धतीने हे दिसतंय कारण सेल्फीचा कॅमेरा आहे म्हणून, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. ही जी उभी लाईन आहे, या उभ्या लाईनवरती नंबर ऑफ केसेस आहेत की किती प्रकर्षाने नंबर ऑफ केसेस वाढत चालल्यात. जितक्या केसेस संक्रमित होत आहेत त्या उभ्या लाईननुसार तो ग्राफ वरती जातो आहे. आणि ही जी खालची आडवी लाईन आहे ही आहे हेल्थ केअर फॅसिलिटीज, म्हणजे तुमच्याकडे असलेले हॉस्पिटल स्टाफ, नर्सेस, औषध उपचार आणि इतर टेस्टिंगच्या गोष्टी. यानुसार प्रत्येक देशांनी काय काय केलं, तर प्रत्येक देशांनी आपल्या या ग्राफवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हा मेन पॅटर्न होता. लॉकडाऊन करण्याचा पॅटर्न आणि आपले यातून बाहेर येण्याचं, जे लॉकडाऊन आपण 3 महिन्याचं केलं त्याचा मूळ पॅटर्न हाच होता की का लॉकडाऊन केलं. तर पहिली गोष्ट होती की आपल्याला नंबर ऑफ केसेसवर जर कंट्रोल मिळाला आपण तर या केस कमी होतील, ग्राफ खाली राहील. आणि दुसरी गोष्ट आहे की जर आपले हेल्थ केअर वर्कर्स वाढले तर हा ग्राफ म्हणजे ही जी रेषा आहे, ही आडवी जी रेषा आहे, ही जर वरती शिफ्ट झाली तर जेवढ्या केसेस आहेत त्या कंट्रोल करण्यात आपल्याला फायदा होईल. मग आता देशांनी काय केलं, सगळ्यात प्रथम कितीही केसेस वाढत गेल्या तरी त्या अनकंट्रोल होऊ नयेत म्हणून सुरुवातीला लॉकडाऊन केलं. लॉकडाऊनमुळे काय झालं, एकामुळे जे संक्रमण स्प्रेड व्हायचं होतं ते संक्रमण स्प्रेड होणं कमी झालं सुरुवातीच्या काळात. पण केसेस इतक्या जास्त वाढू लागल्यानंतर, कारण प्रत्येक जणांनी नैतिकतेने सगळ्या गोष्टी पाळल्याच अशा नाहीत, काही गोष्टी कमी पडत गेल्या आणि आता केसेस वाढत गेल्या. काही देशांना ते जमलं, काही देशांना ते जमलं नाही. साऊथ कोरियाने काय केलं, साऊथ कोरियाने प्रत्येक माणसाला केसेस कमी करण्यामध्ये त्यांची एनर्जी लावली. आणि चीननी काय केलं, तर जितके जास्त हेल्थ केअर वर्कर्स, जितके जास्त हॉस्पिटल्स, कारण चीनमध्ये ऑलरेडी लोकसंख्या खूप जास्त होती आणि त्यांना ते नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल्स वगैरेचा वापर केला. जितके हॉस्पिटल बांधता आले तेवढे बांधले, जितक्या लोकांना दुसरीकडून बोलवता आलं तितक्यांना बोलवलं. ग्रीन झोनमधल्या लोकांना स्पेसिफिकली जे रेड झोन केलेले आहेत त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि त्यांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी नीट करण्यात आल्या. तर भारताने सुद्धा लॉकडाऊनच्या पॅटर्नमध्ये हेच करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. तर आपल्यासाठी फ्लॅटनिंग ऑफ कर्व, या कर्वची फ्लॅटनिंग ही जास्त महत्त्वाची आहे. ही फ्लॅटनिंग ऑफ कर्व किंवा मग रेज द लाईन, म्हणजे ही लाईन रेज करणं किंवा ही लाईन फ्लॅटन करणं, हे दोनच उपाय आपल्यामध्ये या कोरोनाच्या संक्रमणाबद्दल आहेत. आता संक्रमण या कोरोनाचं कसं होतं, कसं रोखलं जातं, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग किंवा मग घरात बसून संक्रमण कसं रोखलं जाऊ शकतं, याच्यासाठी मी तुम्हाला आणखी एक ग्राफ दाखवणार आहे. या आणखी एक ग्राफमध्ये कोरोनाचं संक्रमण किंवा कुठल्याही रोगाचं संक्रमण कसं असतं, तर हा R0 नावाचा फॅक्टर आहे इथे लिहिलेला. R0 हा संक्रमणाचा फॅक्टर आहे. R0 म्हणजे काय, R0 जर 1 असेल तर एका व्यक्तीकडून फक्त एकाच व्यक्तीला संक्रमण होऊ शकतं. R0 ज्याचा 1 आहे, ज्या रोगाचा R0 1 आहे, म्हणजे एका व्यक्तीकडून फक्त एकाच व्यक्तीला संक्रमण होऊ शकतं. R0 जर 2 असेल तर एका व्यक्तीकडून 2 व्यक्तीला संक्रमण होऊ शकतं. अशा पद्धतीने R0 जर 1 असेल तर सरळ स्ट्रेट लाईन ग्राफ आहे इथे. ही लाईन सरळ आहे, म्हणजे डिसीज वाढत नाही पण कॉन्स्टंट असतो, 1:1 ट्रान्सफर असल्यामुळे. R0 हा 1 पेक्षा कमी असेल तर रोग वाढायचा कमी होतो, ही लाईन खाली जाते म्हणजे रोग वाढायचा कमी होतोय. आणि R0 जर 1 पेक्षा जास्त असेल तर ही लाईन वरच्या बाजूने जाते. इन केस ऑफ फ्ल्यू, म्हणजे फ्ल्यूच्या लोकांमध्ये R0ची व्हॅल्यू ही 1.3च्या आसपास असते आणि कोरोनाच्या केसमध्ये ही R0ची व्हॅल्यू जवळपास 2.2च्या जवळपास आहे. म्हणजे एक माणूस
हा अनेकांना याचं संक्रमण करू शकतो. आणि त्याच्यामुळे लॉकडाऊनमध्ये काय होत होतं की एकाला जर संक्रमण झालं तर त्याच्या आजूबाजूच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना तो संक्रमण करणारच, पण वाईड रेंजमध्ये त्याचं संक्रमण झालं नाही तर हॉस्पिटल्स आणि हेल्थ केअर वर्कर्सला त्यांच्यावर काम करणं सोपं जात होतं. आता अनलॉक पॅटर्न झाल्यामुळे ह्या एकापासून अनेकांपर्यंत संक्रमण होण्याची जी भीती आहे ती वाढली आहे पहिल्यापेक्षा जास्त. कारण आधी हा माणूस लॉकडाऊनमुळे फक्त आपल्या घरच्याच्या संपर्कात येत होता, आजूबाजूच्या 4 लोकांच्या संपर्कात येत होता. पण आता अनलॉक झाल्यानंतर माणसाचं सोशल डिस्टन्सिंग, जी लोकसंख्या आपण विचार केली भारताची, तर प्रत्येकजण सोशल डिस्टन्सिंगनी जर वागायचं ठरवलं तर वागेलही, पण लोकसंख्येचा विचार केला तर हे थोडंसं कठीणच आहे. त्यामुळे संक्रमण हे वाढण्याचा धोका आता अधिक आहे. आता तुम्ही म्हणाल की जो आजारी माणूस आहे तो बाहेरच कसा पडेल किंवा त्याच्यावरती नियंत्रण करावं लागेल आपल्याला, पण याहीवरती असा प्रॉब्लेम आहे की जे असिम्प्टमॅटिक लोक आहेत ते जवळपास 80% आहेत. ह्या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की कोरोनाचे लक्षणं दाखवणारे लोक फक्त 20% आहेत आणि 80% लोक हे असिम्प्टमॅटिक फेजमध्ये असतात, जे फक्त कॅरियर असतात, ज्यांच्यावरती विषाणू चढला आहे, तो विषाणू डिवाईडही होतो आहे, पण त्यांची इम्युनिटी चांगली असल्यामुळे किंवा त्यांच्या प्रतिकारशक्तीमुळे तो त्यांच्यामध्ये सिम्पटम दाखवणारही नाही किंवा माइल्ड स्वरूपात दाखवेल, पण त्यांच्या थ्रू हा दुसऱ्या माणसाला संक्रमण करेल. दुसऱ्या माणसाला संक्रमण केल्यानंतर दुसऱ्या माणसाची इम्युनिटी जर खराब असेल किंवा तो वृद्ध असेल किंवा तो BP, शुगर किंवा आणखी कुठल्या व्याधींनी जखडलेला असेल, त्याची इम्युनिटी खराब झालेली असेल, तर या माणसाला 5 ते 14 दिवसामध्ये, मिनिमम 5 डेज आणि मॅक्झिमम 14 दिवस असा इन्क्युबेशन पिरियड असतो त्याचा. 5 दिवसामध्येही सिम्पटम दिसू शकतात आणि 14 दिवसामध्येही सिम्पटम दिसू शकतात. तर 5 ते 14 दिवसामध्ये हा माणूस इन्फेक्ट होईल आणि त्याला सिम्पटम दिसायला लागतील. त्याला दिसणारे सिम्पटमसुद्धा माइल्डही स्वरूपाचे असू शकतात किंवा जास्तही वर्स्ट स्वरूपाचे असू शकतात. म्हणजे माइल्ड स्वरूपाचे सिम्पटम्स आहेत ते घरी बसून ट्रीट होऊ शकतात. म्हणजे जसं आता नवीन शासनाने जाहीर केलं आहे की ज्यांना माइल्ड सिम्पटम आहे त्यांनी घरी राहा, क्वारंटाईन राहा आणि त्यांच्या काळजी घेण्यासाठी एक स्पेशल व्यक्ती असू द्या आणि त्याला फ्लुइड आणि प्रॉपर रेस्टवरती तुम्ही त्याला मॅनेज करा. पण त्याचा कॉन्टॅक्ट मात्र बाहेरच्या कुठल्याशीही आला नाही. म्हणजे ही व्हॉलंटरी थिंग आहे, ही आपल्या हातातली गोष्ट आहे. आपण जर आपल्या घरात अशी कुठली माइल्ड सिम्पटमची व्यक्ती असेल की ज्याला सर्दी खोकल्याचे कमी लक्षणं दिसत आहेत लक्षणं, तर त्यांनी स्वतःहून बाहेर न जाणं किंवा स्वतःहून सोशल कॉन्टॅक्ट टाळणं, या गोष्टीवरती बाकीच्या सगळ्या समाजाचा सक्सेस रेट डिपेंड आहे. म्हणजे या दृष्टीने या माइल्ड सिम्पटमच्या लोकांची नैतिक जबाबदारी सगळ्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे तुम्ही काळजी घेत असतानाही स्वतःहून घरात राहणं, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही घराच्या बाहेर जाण्यापासून रोखणं आणि आपलं संक्रमणापासून इतरांना रोखणं. कारण तुम्ही जरी माइल्ड सिम्पटम कॅरी करणारे असाल तरी तुमच्या थ्रू ज्यांना होईल कदाचित त्यांचे सिम्पटम माइल्ड असतील असंच नाहीच ना. त्यांनी कॅरी केलं तर त्यांच्या इम्युनिटीनुसार त्यांना त्याचं सिम्पटम दिसायला लागतील आणि त्यानंतर प्रत्येकच जण कोरोनाने मरतो किंवा कोरोना हा प्रत्येक जणाला लाईफ थ्रेटनिंग आहे अशी कुठली भीती नाही आहे. ज्याची इम्युनिटी वीक आहे आपण सांगू नाही शकत. कधी तरुण माणसाची पण एखाद्या इम्युनिटी वीक असू शकते, कधी एखाद्या 85 वर्षाचा माणूसही चांगला इम्युनिटीचा असू शकतो. त्यामुळे असा कुठला क्रायटेरिया नाही आहे याला की या वयामध्ये हा एफेक्ट करतो म्हणून. पण आत्तापर्यंतचे जेवढे मी रेकॉर्ड्स वाचले WHOचे किंवा बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या स्टडीजमधले, तर त्याच्यामधल्या आकड्यांनुसार जवळपास 9 वर्षाच्या वयापर्यंतच्या मुलांना जवळपास कोरोनाचा कुठल्याही प्रकारचा मृत्यूचा धोका नाही आहे. म्हणजे रिकव्हरी रेट हा 9 वर्षापर्यंतच्या मुलांचा चांगल्या प्रकारचा आहे, त्यानंतर तरुणांचा पण चांगल्या प्रकारचा आहे आणि 60 किंवा 65 वर्षाच्या पुढचे जे लोक आहेत त्यांचा रिकव्हरी रेट मात्र इतका चांगला नाही आहे. कारण त्यांना
अर्थातच जसं जसं वय वाढतं तसं बाकीच्याही व्याधी लागलेल्याच असतात. शुगर असतं, BP असतो, बाकीच्या कुठल्या गोष्टी असतात. प्रेग्नंट वुमन्सचा विचार केला तरी पण सगळ्याच जणांना संक्रमण होतं असं नाही. काही चांगल्या इम्युनिटीजच्या लोकांना संक्रमण होतंही नाही. त्यांच्या थ्रू ते प्लासेंटल ट्रान्समिशन होऊन सुद्धा पुढे जात नाही किंवा ब्रेस्ट मिल्कमधून सुद्धा त्याचा स्प्रेड होत नाही. त्यामुळे अशाच पद्धतीच्या लोकांनी काळजी घ्यावी असं काही नाही, पण काळजी घेणं आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे या गोष्टी या लोकांनी अधिक काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. पण शेवटी जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेला आपण शासनाच्या जबाबदारीने सुरक्षित होतो आणि आता अनलॉक होतं आहे तर आपण स्वतःच्या जबाबदारीने वागायला हवं, एवढं मला याच्यातून सांगायचं आहे. सरफेसेस जसे आपण आता बाहेर जातो आहे अनलॉक सुरू झाल्यामुळे, त्याच्यामुळे बाहेरून काही वस्तू घरात येतात. आपल्या वस्तू घरात आल्यानंतर त्या वस्तू कशा सॅनिटाईज कराव्यात, किती सॅनिटाईज कराव्यात, या सगळ्या गोष्टींचा पण काही आराखडा आहे एक. त्याच्यानुसार की हात सतत धुवावेत माणसांनी हँडवॉशनी, स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावं. ट्रीटमेंट ज्याला सिव्हिअर सिम्पटम्स आहेत त्याला तर हॉस्पिटलाइज केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. हॉस्पिटलमध्ये मग त्यांना त्यांच्या पद्धतीने उपचार केले जातात. म्हणजे ऑक्सिजन रिक्वायर्ड असेल तर ऑक्सिजन लावतात. हा स्प्रेड होतो म्हणजे सर्दी पडशापासून सुरू होतो. माइल्ड सर्दी पडसं हे आपण घरी ट्रीट करू शकतो. त्यामुळे त्यांनी क्वारंटाईन करून घरच्या घरी उपचार सांगितलेत. पण सर्दी पडसं जेव्हा पुढं जातं, म्हणजे हे कोरोनामुळे झालेलं जे सर्दी पडसं असतं ते जेव्हा पुढे जातं त्यावेळेला ते आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन करून ARDS म्हणजे अरेस्ट बसवतं किंवा डिस्ट्रेस तयार करतं. आपल्या फुफ्फुसांच्या बाजूला फ्लुइड डिपॉझिट व्हायला लागतं आणि सेप्टिक ग्रोथ व्हायला लागते, न्यूमोनिया व्हायला लागतो, सेप्टिक ग्रोथ व्हायला लागते आणि नंतर सिव्हिअर केसेसमध्ये मग सेप्टिक शॉकमुळे त्या पेशंटची डेथ होते. तर ही सगळ्यांमध्ये ही प्रोसेस होत नाही. 20% लोकांमध्ये फक्त लक्षणं दिसतात, 80% लोक तर लक्षणंही दाखवत नाहीत आणि त्याच्यातल्या त्याच्यात जितके कमी इम्युनिटीचे असतील किंवा जितके प्रोन असतील अशाच लोकांमध्ये ह्या गोष्टी डेथपर्यंत प्रोग्रेस होतात, प्रत्येकात नाही. त्यामुळे सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट की आता जे संक्रमण जो आपण ग्राफ पाहिला होता पहिल्यांदा की संक्रमण कसं थांबवायचं, याच्यामधल्या नंबर ऑफ केसेस ऑफ द डे ह्या आपण रिड्यूस करण्यामध्ये आता अनलॉक पॅटर्नमध्ये थोडंसं कठीण आहे आपल्याला, पण आपण आपल्या पुरतं निदान हे करू शकतो. आता दुसरं मी सांगते, याचा दुसरा उपाय आपण आता वापरू शकतो, तो म्हणजे इन्क्रीज द हॉस्पिटल्स आणि हेल्थकेअर कॅपॅसिटी. याच्यामध्ये सगळ्या म्हणजे शासन तर प्रयत्न करतच आहे हॉस्पिटल्सचे सगळ्याचे हे वाढवण्यासाठी, नंबर वाढवण्यासाठी. हेल्थकेअर वर्कर्सला बोलवून घेतलं पाहिजे किंवा जे लोक व्हॉलंटियर्स आहेत म्हणजे जे मेडिकल आणि पॅरामेडिकल फील्डचे रिलेटेड आहेत अशा लोकांनी स्वतःहून समोर यावं. जे हेल्दी आहेत अशा लोकांनी स्वतःहून समोर यावं, कारण ही काही फक्त शासनाची जबाबदारी आता राहिलेली नाही आहे. आपल्या प्रत्येकालाच या संकटातून बाहेर निघायचं आहे आणि आपण जेवढ्या लवकर बाहेर निघू तेवढी आपली अर्थव्यवस्थासुद्धा प्रबळ होईल आणि आपण व्यवस्थितरित्या सगळे कामं सुरळीत करू शकू. त्यामुळे जे व्हॉलंटियर्स आहेत, ज्यांची इम्युनिटी चांगली आहे, ज्या संस्था बाकीच्या गोष्टींसाठी कामं करतात, अशा लोकांनी मेडिकल आणि पॅरामेडिकल लोकांनी शक्यतो आणि बाकीच्यांनीही थोडंसं प्रशिक्षण घेऊन सगळ्यांनी एरिया वाईज समोर यावं, आपल्या एरियाची जिम्मेदारी स्वीकारावी. प्रत्येक एरिया वाईज जर लोक उभे राहिले आणि प्रत्येक घराघरापर्यंत जर पोहोचू लागले तर याच्यानी शासनाला ग्रॉसरूटपर्यंत येण्याची गरज लागणार नाही आणि त्यांचं जे काम चालू आहे आत्ता ते अजून सुकर होईल. केंद्र शासन आणि राज्य सरकार हे दोन्हीकडून प्रयत्न चालू असले तरी आपण जोपर्यंत त्याच्यासाठी नैतिकतेने उभे राहत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत ही भीती नष्ट होत नाही की बाहेर गेलं की कोरोना होईल तोपर्यंत मनुष्य यामध्ये पडू शकत नाही. आपल्या हातात आता आपण बाहेर पडणारच आहेत. जे दारात आहे ते कधी ना कधी तरी आपल्या आजूबाजूला वावरणार आहे, आपल्याला त्याच्यामध्येच वावरायचं आहे. तेव्हा एक स्पेसिफिक काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडून इतरांना कोणाला त्रास होऊ नये हे याची काळजी घेणं आपण कर्तव्य आहे. आपल्या स्वतःला काही सिम्पटम्स असतील तर आपल्यामुळे शेजारच्यालाही त्या गोष्टी होऊ नयेत हे सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आणि हे ज्याला कळतं यानुसार मग जर आपण कोऑपरेट केलं तर निश्चितच भारत चीनप्रमाणे, चीननीसुद्धा खूप लवकर याच्यावरती मात केली.
चौथ्या आठवड्यामध्ये ते 5व्या आठवड्यामध्ये चीनचे सगळे अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाली. चीनचे परत उद्योग सगळे सुरू झाले, उद्योगधंदे सुरू झाले, कारण त्यांनी पटपट त्याच्यावरती मात केली. सगळ्या लोकांनी मिळून त्यांना सहकार्य केलं, सरकारनेही पटापट काम केलं. तर आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपण 2-3 महिन्यापासून या संकटाला लढतोय. तर आता हळूहळू करून कंटाळून जाऊन तुम्ही याच्यातून पळवाट बनवून जाऊ द्या, आता काही होत नाही, झालं तर झालं असं न करता प्रत्येकाने नैतिकतेने याच्याशी वागायचं आहे. बाहेर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही कुठे शॉपिंगला जाल, भाज्या वगैरे आणता, दूध आणता किंवा बाहेरच्या लोकांशी संपर्क येतो, त्यावेळेला आपल्याला स्वतःच्या काळजीबरोबरच काही वस्तू कशा मेंटेन करायच्यात त्याची काळजी घ्यायची. त्यासाठी मी काही गोष्टी सांगते की कुठल्या सरफेसवर विषाणू किती वेळ राहतो. आता हे उलटं दिसेल तुम्हाला, पण मी तोंडीच सांगते. लॅटेक्स किंवा ॲल्युमिनियमच्या सरफेसवरती, लॅटेक्स किंवा ॲल्युमिनियमवर हा विषाणू 8 तासांसाठी राहतो. कार्डबोर्डवरती हा विषाणू 24 तासासाठी राहतो आणि सक्रिय राहतो. प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलवर हा विषाणू 3 दिवसासाठी सक्रिय राहतो आणि वूड म्हणजे लाकूड किंवा काचेवरती हा विषाणू 5 दिवसासाठी सक्रिय राहतो. त्यामुळे जे आपण फ्रिक्वेंटली टच करतो, म्हणजे डोअर नॉब्स असतील, दरवाजा असेल किंवा बाहेर काही असेल, प्लास्टिकच्या वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, खाली गॅलरी, बाल्कनी, सोसायटीच्या स्टेअर केसेस, या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली सॅनिटाईज करून आपल्या स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. स्वतःसाठी म्हणाल तर इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि प्रिव्हेन्शन करण्यासाठी या 2च गोष्टी आपण करू शकतो. मध्ये मध्ये खूप जणांनी मला क्लोरोक्विन, हायड्रॉक्झिक्लोरोक्विन पाहिजे, मला कोरोना झाला तर मी घेईन असं म्हणून बऱ्याच जणांनी सर्वसाधारण माणसांनी गोळ्या आणून घेतल्या आणि त्यामुळे तुटवडा निर्माण झाला. तर असं काही करू नका. ही ट्रीटमेंट असेल किंवा अँटीरेट्रोव्हायरलची ट्रीटमेंट असेल किंवा कुठली असेल, ही हॉस्पिटल किंवा डॉक्टर्स त्यांच्या परीने ज्या सिव्हिअर केसेस आहेत यांच्यासाठी ते राखून ठेवतात. तुम्हाला माइल्ड सिम्पटम दिसले आणि तुम्ही प्रिव्हेन्शन म्हणून या गोळ्या घेत बसलात तर सगळ्यात पहिली गोष्ट, याची तुमच्या शरीराला काही गरज नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला खरंच गरज असेल त्याला त्याचा तुटवडा भासायला लागेल. त्यामुळे अशा गोष्टी न करता तुम्ही प्रिव्हेन्शनसाठी स्वतःची इम्युनिटी वाढवा. आयुर्वेदात काही योग प्राणायामच्या गोष्टी सांगितल्यात. काही तुळस असेल, तुळस ही अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आहे, किंवा धूपन असेल, वेखंडाचं धूपन असेल किंवा कापुराचं धूपन असेल, अशा गोष्टींनी आपण स्वतःची इम्युनिटी वाढवू शकतो. बाहेर गेल्यानंतर हात एक तर सगळ्यांपासून 6 फुटाचं डिस्टन्स ठेवायचं. कमीत कमी स्वतःच्या तोंडाला मास्क वापरायचा. हा मास्क कायमस्वरूपी एकच न वापरता तो धुतला पाहिजे जर कपड्याचा असेल तर, किंवा जर तुमच्याकडे डिस्पोजेबल मास्क असतील तर प्रत्येक वेळेला नवा मास्क वापरत जा. जो पहिला आहे तो डिस्पोज करून टाकत जा. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, हँड वॉश करायचे आहेत, हात सातत्याने धुवायचे आहेत. ज्या स्टेप्स सांगितल्यात की नखामध्ये विषाणू बसतो, कुठे कुठे बोटांच्या ज्या आपल्या रेषा असतात हाताच्या त्याच्यामध्ये तो अटॅच होऊन बसतो, कारण आपला हात काही फ्लॅट नाही आहे, ह्याला रेषा आहेत, याच्यामध्ये तो त्याच्या त्या स्पाईक्सने तो अटॅच होऊन बसतो. म्हणून कशा पद्धतीने कुठे कुठे तो अडकून बसतो या पद्धतीने हात धुवायचेत सांगितलेल्या पद्धतीने. आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली वेळच्या वेळी सॅनिटाईज करायच्यात. सातत्याने आपल्या हाताला हात नाकाला, तोंडाला, कानाला इकडे तिकडे न लावता, म्हणजे जिथून जास्त संक्रमण होण्याचा धोका आहे अशा गोष्टी न करता व्यवस्थित स्वतःची काळजी घ्यायची आहे. जे हेल्थकेअर प्रोफेशनल आहेत की ज्यांना पेशंटचा कॉन्टॅक्ट अनअवॉइडेबल आहे, अशा लोकांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे पर्सनल पद्धतीने, जसं की PPE किट असेल किंवा पर्सनल प्रोटेक्शन्स असतील, N95 मास्क असेल, ज्या पद्धतीचे स्टरलायझेशन आणि असेप्सिसचे मेजर्स असतील, अशा पद्धतीने हेल्थकेअर वर्करनीसुद्धा आपल्या स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या स्टाफची काळजी घ्यायची आणि आपल्या क्लिनिक्सची वगैरे काळजी घ्यायची. आणि सर्वसाधारण माणसांनी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. जसं की मी सांगितलं, आयुर्वेदिक काही पद्धतीने किंवा काय खावं यासाठी पण WHO आणि फिनलँडच्या युनिव्हर्सिटीने एक काय खावं आणि काय खाऊ नये यासाठी काही गोष्टी जाहीर केल्यात की विटॅमिन A म्हणजे कॅरोटिनॉइड असेल किंवा विटॅमिन E, विटॅमिन C याचं सेवन केलं तर तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होईल. ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतील, जसं की डाळिंब असेल, संत्र असेल, पाणीदार फळं असतील. डाळिंबाच्या
जे डाळिंबाच्या बिया असतात किंवा डाळिंबाचे दाणे असतात त्याच्यापेक्षा जास्त डाळिंबाचा जो व्हाईट पार्ट असतो, जो त्याच्यासोबत थोडा कडवट लागतो, त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. असे पदार्थ जास्त खायचे आणि आपली इम्युनिटी वाढवायची आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन करा. मी इथे थांबते. धन्यवाद.